हो, सकाळचं वातावरण, थोडा पाऊस पडलाय आणि बघा डोंगर कसे धुक्याने झाकून गेलेत डोंगर. बघा असं बघू शकतो आपण, सगळे धुकेच धुके. सकाळचे आता 8:30 वाजलेत, तरी पण धुके बघा किती आहेत. रात्री पाऊस थोडा छान चांगला बऱ्यापैकी पडला. बऱ्यापैकी पाऊस पडला. इथे पण आपण बघू शकतोय डोंगर. हे बघा, हे भवानीचा डोंगर आहे. तिथे वरती पण बघा पूर्ण ती वरचा जो टेकी आहे, टेकड आहे, टुंगी बोलतात त्याला, ती टुंगी पूर्ण झाकून गेलेली आहे. हे बघा, हे झाड आता थोडासा पाऊस लागला 2 दिवस, अक्षरशः एवढ्या कळ्या आल्या आहेत. कळ्यांनी भरलंय नुसतं झाड, दिसते की नाही माहिती नाही, पण भरपूर कळ्या आल्या आहेत त्याला. ते जेव्हा फुलेल ना तेव्हा पण मी दाखवेन तुम्हाला, लय भारी वाटते. हे बघा, आम्ही शेतातून जी माती आणलेली होती ती आज सकाळी मला दाखवायचं राहिलं ह्याच्यामध्ये. आता 10 वाजलेत सकाळचे. आम्ही सकाळी सकाळी हे करायला घेतलं. मला अळी घालायचा माझा विचार आहे. अळी म्हणजे जसं की दौस, दोडकं, चवळी, वाली, म्हणजे असं बघू ज्या बिया भेटतील त्या घालण्याचा प्रयत्न करणार आहे. तर हे बघा, ह्यांनी आणि भाव्याने आणि प्रवीण भाऊ पण होते मदत करायला. प्रवीण भाऊंना सुट्टी होती तर प्रवीण भाऊ ह्या साईडला आलेले, तर म्हटलं आम्हाला दाखवा कसं करायचं ते. प्रवीण भाऊनी पण मदत करतात आम्हाला ते. आणि भाव्याने शेणखत आणलं. मिक्स करा माती. शेणखत आणलं भाऊने. थोडंसं पाऊस पडला 2-3 दिवसांनी आम्ही बिया आणणार आहे, जसं भेटेल तसं आम्हाला. आमच्या मुंबईच्या ताईने मला कोकणातल्या वाली पण दिलेत. मी बोललेली ताईंना, तर ताईंनी वालीच्या बिया आणि चवळीच्या बिया सुद्धा दिल्या. मी प्रयत्न करते की फर्स्ट टाईम इकडे घालायला. आम्ही कोकणामध्ये आम्हाला सवय आहे घालायची, पण आता पावसामध्ये आहे म्हणून म्हटलं थोड्याशा जागेमध्ये ट्राय तर करून बघूया. प्रवीण भाऊ मदत करतात आणि आम्हाला दाखवत आहेत कसं करायचं ते. पाऊस पडला की भाऊ बरोबर मुरेल ना ते. हे आता आपण हे करणार नाही ना, हातात मिक्स करायचं. हे वाफेला असं करायचं. शेतामध्ये सपोज नसून ना बघू, आम्ही घालताना सुद्धा दाखवू बी. सगळं प्रयत्न करणार आहे थोड्याशाच भागेमध्ये. जेवढे दिवस राहू तेवढे दिवस तरी बघू कसं. नंतर भाव आहे बघायसाठी इथे, आम्ही मुंबईला गेलो तर. मिक्स करायचं. मामा बसलेत. मामा आणि भाऊ जाणार आहे आत्यांना सोडायला आज सिद्धार्थनगरला. मामा बसलेत आंघोळ वगैरे करून. यांची वगैरे आंघोळ अजून व्हायची. अरे हे काम करायचं होतं म्हणून त्यांना आंघोळ झालेली नाही त्यांची. रामभाऊला सांगायचं गाडी घेऊन यायला. मग ते मागलं तुम्ही पुढं होय. भाऊ बिचारा घेतोय मेहनत. सांगितलं तर मदत किती करतो, तर त्याची आम्हाला मदत भरपूरच असते नेहमी. शेणखत त्याने आणून टाकले.
आता अळी अळी घालताना पण आम्ही घालू आ पण ते पोकळ्याचं लाल पोकळा येईल पण आपल्याकडे बी कुठे आहे त्याचं अरे काल जायला होतं भाव आज नाही भेटणार नाही तर मामानं सांगितलं असतं आपण गाडी तशीच कोरेगावात न्यायला आपण सगळे गेलो असतो हा भाऊ भाऊ तुम्हाला पण सुट्टे हे प्रवीण भाऊंचे भाऊ आहेत छोटे रवी भाऊ त्यांना पण सुट्टी आहे आज ते आले इकडे फेरपटका मारायला आम्हाला विचारतात काय करताय म्हणून डायरेक्टर मॅनेजर डायरेक्टर आले डायरेक्टर वाक्यासाठी परवानगी घेतली गेलेली असती गाडी किती आला काय करतो झालं कोथमीर खडं खडं काढून आता आता मेथी झाली आता कोथिंबीर तुम्ही सांगा एक महिन्यात कोथमीर येते खायला पोकळा करायची काय करायचं भाऊ सांगते पोकळा करा हा मिरगा आता हे होतात ना आकाड चालू होईल आकाडाला कोथमीर लागते आकाडाला कोथमीर आणायला सगळ्यांची कोंबडं कापायची आकाड कोथमीर का कोंबडं कापणार नाही सगळी देवीला देवाला देतात ना पावसाळ्यामध्ये पण कोकणामध्ये आज झालं ना ते राखणदारचं वगैरे असतं ते आता आकाडात मिरग मिरग बोलतात ते कोकणात नाही पण ते पावसाळ्यात देतात ना कोकणात पण देतात ते मिरगाचं आता आकाडामध्ये येतात आकाडमध्ये आकाडात पुढच्या महिन्यात अमावस्या झाली ना ही पौर्णिमा अमावस्या झाली की आकाड चालू होते वाट पाहिजे मला जायला